उर्मिला, तू वर्क लाईफ बॅलन्स कसं करतेयस? अथांगला सांभाळून काम कसं मॅनेज करतेयस? काय करतेयस सध्या? डाएट प्लॅन काय तुझा? तुझं सध्याचं स्किन केअरचं सिक्रेट सांग ना. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारे आपला कॅज्युअल मैत्रीतला व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. काम आणि अथांग दोन्ही कसं मॅनेज करतेस? तर माझ्या लक्षात आलं की ना, मी एक ठराविक वेळ अथांगाबरोबर नाही घालवला तर मला खूप गिल्ट येतो. मी मी दिवसभर घरात असू शकते, क्वालिटी टाइम बरं का. म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन करताना, शूटिंग करताना मी अगदी माझ्या घरातच स्टुडिओ आहे ना, त्यामुळे वरती खाली करणं वगैरे चालू असतं माझं. त्यामुळे मी सतत त्याच्या आसपास असते. पण ऍक्टिव्हली मी त्याच्याबरोबर किती खेळते, काय काय करते. मी एक उदाहरण सांगते पटकन. अथांगला म्हणजे माझे जे टाके जे हे झाले, हील झालं, तर जेव्हा आपल्यालाच उठवत नसतं ऑपरेशन मधून, आपण डिलिव्हरीच्या पेन्स मधून आपण जात असतो, तेव्हा मला अंघोळ घालायला, मसाज करायला एक आजीबाई होत्या आणि बाळाला पण, जेव्हा तो खूप लहान होता. मला जेव्हा बरं वाटायला लागलं तेव्हापासून एकही असा दिवस नाही की जेव्हा मी अथांगला अंघोळ नाही घातलेली. आता हे काम खरं तर कोणी करू शकतं, ओके. पण ना, आपल्या बाळाबरोबर ते पाण्यामधले तो दंगा, ते बॉन्डिंग आणि त्याच्या शरीराला आपण कुठे पडला, काय काय झालं, मग शाळेत काय झालं, मग सगळ्या गोष्टी ते मला करायला. त्यामुळे मी कितीही दमले असले, मी कितीही आता मी कोसळून पडेल असं मला वाटत असतं, तेव्हा सुद्धा मी त्याला शंभो घालते. ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, आम्ही बुक्स वाचतो, काही खेळ आहेत जे आम्ही करतोच. त्याला गाणं खूप आवडतं, म्युझिक, त्यामुळे आम्ही त्याच्यावर नाचतो, सूर उगाच पकडतो, आम्ही दंगा करतो आणि मगच झोपतो. मग काही एक असा वेळ आहे की त्यावेळेला मी टफ होऊन की हे आपलं कामाचं, आपल्याला खूप आवडतं काम करायला, आपल्याला निर्मिती आवडते आणि त्याच्यामुळे मी ते पण करत राहते आणि मग कुठेतरी बॅलन्स करते. पण ऑफकोर्स प्रायोरिटी आरोग्य आधी स्वतःचं. मग मग मी दुसऱ्यांची काळजी घेऊ शकते. मीच आडवी झाली तर काहीच होणार नाही. त्यामुळे हेल्थ सेकंड, फॅमिली, ज्याच्यामध्ये लगेच असं अथांग वगैरे सगळे येतात. तुझं कम्फर्ट फूड? हो, कम्फर्ट फूड खूप आहेत. मला घरचं खूप आवडतं, साधं सुधं छान. मला ना हिरव्या मिरचीचा ठेचा खूप आवडतो, ताकाची कढी, सोलकढी वगैरे दिली तर. मला फिश पण खूप आवडतं. खरं तर मी फिश खात खात मोठी पण नाही झालेली. पश्चिम महाराष्ट्रात माशाचा संबंध पण येत नाही. पण नंतर मी जेव्हा मुंबईत राहिले, फिल्म इंडस्ट्री आणि याच्या दरम्यान, तर मला इतके मासे खायला आवडायचे. तर सोलकढी, भात, वांग्याची भूक लागलेली आहे. वांग्याची कापं एक भयानक आवडतात, बटाट्याची कापं, एक फिश घेतला फ्राय करून, वा वा वा. पण समजा तरी नसलं, व्हेज सुद्धा मला प्रचंड आवडतं. मला खूप साध्या साध्या अशी ती काळ्या कढईमधून काढलेली गरम गरम मेथीची भाजी, उफ उफ उफ. गरम भाकरी जर असेल आणि त्याच्यावरती जर घरचं लोणी किंवा चितळ्यांचंही चालेल आपल्याला, लोणी, मला इतकं लोणी आवडतं, मला इतकं ताक, कढी, मला सगळं घरचं आणि साधं आवडतं. मी खूप लो मेंटेनन्स आहे हो. तुम्ही मला डेटवरती वगैरे नेत चला, मी कुठे येईन, आपण कुठे खाऊ पाणीपुरी, तुम्ही मला पाणीपुरी खायला घाला आणि मला पिक्चरला न्या. मी प्रेमात, आपण तुमच्या प्रेमात. रोज प्रोडक्टिव्हिटी कशी एस्टॅब्लिश करावी? व्हॉट आर द वेज टू इन्क्रीज इट? वा, छान प्रश्न आहे. आता मुळात आहे ना, जे आपल्याला मोजता येतं ना, तेच आपल्याला वाढवता तरी येतं, कमी तरी करता येतं किंवा बंद तरी करता येतं. सो ना, मला असं वाटतं की गोष्टी मोजता आल्या पाहिजेत. मग आता मोजायचं कसं, की आज आपण किती काम केलं? तर लोकांना असं वाटतं जनरली खूप तास बसलो आपण, खूप तास काम केलं, घड्याळातले इतके वाजले म्हणजे खूप काम केलं. तर ते तसं नाहीये. स्वतःच्या बाबतीत मी असं सांगेल, सेल्फ डिसिप्लिनच्या मध्ये स्टार्ट रायटिंग अ जर्नल. आणि मी खूप मनापासून सांगते, आमचं पण जर्नल आहे. रिकामं डाव्या बाजूला पेज आहे, तिथे तुम्हाला काय वाटतं, आज काय काय झालं, काय काय अचीव्ह झालं, हे पण तुम्ही लिहू शकता आणि ऑफकोर्स ग्रॅटिट्यूड पण लिहू शकता. पण तेच घ्यायला पाहिजे असं काही नाही. उदाहरणार्थ काय की आदल्या रात्री प्लॅनिंग केलं की मला उद्या साधारण माझे महत्वाचे हे 3 गोल आहेत. महत्वाचा पहिला एक जो झालाच पाहिजे, त्याला प्रायमरी टास्क असं म्हणतात, तो झाल्याशिवाय दुसरं करायचंच नाही काम, ओके. आणि तो पहिला जरी झाला तरी ओके, आजचा दिवसाचा सार्थ झालेला आहे, सार्थक. सेकंड प्रायमरी जो आहे तो दुसरा, की मला वेळ मिळाला तर मला हे करायला नक्की आवडेल. आणि थर्ड जी गोष्ट आहे, तिसरा टास्क, तो झाला नाही झाला तरी छान, पण आजचा दिवस खूप सार्थकी गेला. अशा पद्धतीने 3 महत्वाचे गोल्स तुम्ही लिहून काढू शकता आणि त्याच्याप्रमाणे तुमचं नियोजन करू शकता. साधारण मॉर्निंग मध्ये काय करणार आहे, मग मधला जो आफ्टरनूनचा चंक आहे त्याच्यात काय, लेट आफ्टरनून, संध्याकाळी चहाची वेळ जी असते त्याच्यात मी काय करणार, आणि साधारण संध्याकाळ आणि मग रात्री, अशा साधारण तुम्ही नियोजन केलं ना, तर तेवढा ब्लॉकिंग मध्ये, टाइम ब्लॉकिंग ऑलवेज वर्क्स. तुमची रास कोणती आहे? मला माझी रासच माहित नाही ऍक्च्युली. येस, मला माझे रास माहित नाही, आज मी सांगितलेलं आहे. कारण की मला तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार याच्यावरती पण विश्वास आहे. म्हणजे माझ्या जे वाट्याला आले, चांगलं वाईट सगळं, ते सगळं कुठे तर कधीतरी मी वेगवेगळ्या माझ्याच कर्मातून तयार केलेलं ना, निर्मिती केलेली आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हटल्यानंतर, मीच ते शिल्प घडवलेलं आहे माझ्या आयुष्याचं. वाट लागली असली तरी चुकीचे विचार करून, कर्म करून, उच्चार, आचार, बोलण्यातून माती करून,
अशा पद्धतीनं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याचं काही इफ इट इज इन माय हँड्स एव्हरीथिंग जर माझ्या कंट्रोलमध्ये आहे, तर मी कोणावरती काही मग पुढे काय होणार याच्यावरती मी अवलंबूनच नाहीये. आणि थर्ड करिअर असा प्रेफरन्स असल्यामुळे जमतंय. तुमचा हॅपी फॅमिली मंत्र. सद्गुरू वामनराव पैंची प्रेमाची एक व्याख्या आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन्स डे आणि सगळं चालू असतं, पण तरी प्रेमाची, की एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम. सिंपल. म्हणजे त्याची ओनरशिप नाही, ती व्यक्ती किंवा ती कोण आहे नक्की नात्यानं, ती दुसऱ्याची आहे, आपली आहे, तो प्रश्न मला सुखी करावंसं वाटतं त्या व्यक्तीला. ती भावना आहे ना, तीच प्रेम आहे, हेच प्रेम आहे. आणि ते इतकं सिंपल आहे ना, तर घरामध्ये ना सगळे धडपडले पाहिजेत एकमेकांना सुखी करण्यासाठी आणि दॅट्स लव्ह आणि तोच त्यातनं आनंद. बघा ना, विचार करा ना, आपण सगळ्यांना एकमेकांना सुखी करण्यासाठी धडपडायला लागलो तर किती घर आनंदी राहील. तर आय थिंक दिस इज द मंत्र हॅपीनेसचा. तुम्हाला पण असे काही प्रश्न मला विचारायचे आहेत, मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे असेच काही वेगळे प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. आपली ही मस्त ऑनलाईन कम्युनिटी आता छान तयार होते, अशी धमाल करत असतो आपण. चॅनलला सबस्क्राईब करावं, तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. उर्मिलाताई, तुमचे करंट चालू असलेले स्किन केअर रुटीन. ऑनेस्टली सांगू, मी कंटेंट क्रिएटर आहे. त्याच्यात माझी कॅटेगरी स्किन केअर, मेकअप, ब्युटी ही आहे. माझ्या इतके प्रॉडक्ट तुम्ही अजिबात घ्यायचे नसतात विकत. अजिबात नाही. इतकं ओव्हर कन्झम्पशन, आपल्याला पैसे वरती आलेले नाही, त्याचं सेव्हिंग करायचं असतं. आपल्या स्किन टाईपप्रमाणे, आपल्या वयाप्रमाणे आणि बाहेरच्या हवामानाप्रमाणे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके. त्याच्याप्रमाणेच आपलं स्किन केअर असलं पाहिजे. खूप वेगवेगळे बदल होतात वातावरणात, तेव्हा सगळे बदल मी करते. आता मी 37 आहे. ओके. तर माझी स्किन मच्युअर स्किनकडे जायला लागलेली आहे. मला लक्षात येतं आता जास्त कोरडी व्हायला लागली आहे. त्याची इलॅस्टिसिटी, स्ट्रेचेबिलिटी कमी कमी होत चालली आहे. पूर्वीपेक्षा जास्त मला लागलं कुठे काही पण तर खूप लवकर तिथे डाग राहतोय. फोड पण येऊन गेला ना, पिंपल, डाग खूप लवकर राहतो. तर मग त्यासाठीचं स्किन केअर मी आता करते. उदाहरणार्थ अँटी पिगमेंटेशनचे जे सिरम्स आहेत, अल्फा आर्ब्युटिन आहे, इव्हन युसरीनचं पण आहे, व्हिटॅमिन सी खूप स्ट्रॉंगली मी वापरते. आत्ता मला लक्षात आहे, मला पिंपल्स, ॲक्नेचं प्रमाण नाही, त्यामुळे सॅलिसिलिक ॲसिड, थोडंसं ग्लायकोलिक ॲसिड कमी पडायला लागले आणि मी अजिबात फिजिकल एक्सफोलिएंट वगैरे वापरत नाही. पण माझा सध्याचा आवडीचा इनिसफ्रीचा एचेचा आय थिंक मी दाखवेन, इथं फोटो दाखवेन. फेस वॉश मला खूप आवडतो आणि स्पेशली मेकअप काढल्यानंतर रात्रीचा तो मी वापरते. दिवसा सकाळीचा सेटाफिलचा आहे, मस्त माइल्ड. सकाळी माइल्ड, रात्री मेकअप वगैरे काढायचा असतो ना, त्यामुळे स्ट्रॉंग. मॉइश्चरायझर बदलत राहतं. कीलचं मॉइश्चरायझर पण मला खूप आवडतं. पिलग्रिमचं पण छान आहे. क्लिनिकचं तर ऑल टाईम फेव्हरेट, कारण वातावरण जरी बदललं तरी जेल फॉर्म्युला आहे. कधीच पिंपल ॲक्ने येत नाही. त्याच्यामुळे मला त्याच्यात पैसे जातात असं आपल्याला वाटतं, पण इट्स लाइक अ डेली फेशियल. सनस्क्रीन सध्याचं आवडीचं कुठलं आहे माहितीये का? 2-3 आहेत. एक ओले सॉफ्टचं पण मला खूप सध्या आवडतं आणि एक्लिप्स, इथे फोटो दाखवते, एक नारंगी हे, तर ते पण मला खूप आवडतंय. ते पण मी ओले सॉफ्ट कधी, कधी ते सनस्क्रीन. मेकअपमध्ये मी खूप प्रयोग करते सध्या. खूप वेगवेगळे फाउंडेशन्स, कारण मला लक्षात आलं पूर्वीसारखं मी आता मेकअप नाही करू शकत. रेटिनॉल चालू आहे, ट्रेटिनॉइन वापरते. त्यानं ड्रायनेस आला तर त्याच्यावरती मास्क लावते. कामिंग सेंटेला म्हणून एक खूप कमाल कोरियन ब्रँड आहे. तर त्याचे ना ते कामिंग पॅड्स येतात मास्क सारखे. इतके सुंदर गार, असं वाटतं फक्त बर्फात पाण्यात बुचकळतो आपण तोंड तसं. तसं मुराडचा ॲक्नेवाला मास्क आहे. जेव्हा मला लक्षात येतं की खूप खूप अति ऑइली झाली त्वचा, फोडाचं पण प्रमाण, कुठेतरी पिंपल येतंय, हीट बॉईल येतोय, आता लागायला दुखतो ना आधी सुरुवातीला, की मग मी तो मास्क लावते. तुम्ही एक्झॅक्ट माझं स्किन केअर तुम्ही फॉलो करू शकत नाही. त्याच्यासाठी तुमची पण ड्राय सेन्सिटिव्ह स्किन पाहिजे, तुमचं पण ते वय पाहिजे. आता सेम आपण शहरांमध्ये पण राहतोय, लाईफस्टाईल, तर ते लागू होणार. अदरवाईज ते लागू होते. आपल्याला जे जे इश्यूज आहेत, कन्सर्न आहेत, तेवढंच विकत घ्यायचं आणि त्याला स्टिक राहायचं. कशी आहेस ग? आई गं, किती गोड. मी ना असं कधी Instagramवर आस्क मी एनिथिंग वगैरे मध्ये कोणीतरी विचारतं ना, कधी-कधी खूप दमायला होतं. सगळं आनंदात चालू असतं. पण ना, असं कोणी स्त्रियांना, स्पेशली आयांना कधी कोणी विचारतच नाही, की "तू बस, कशी आहेस तू? काय होतंय? काय?" तर इतकं कॉम्प्लेक्स शरीर असतं ना स्त्रियांचं आणि ते ना असं चाइल्ड बर्थ वेगवेगळ्या ह्याच्यातून ते जातं विषितही काय, सगळं पिरियड्स, मग पिरियड्स येण्याच्या आधीचा तो एक आठवडा, ते चालू असताना, त्याच्यानंतर असं वाटतं, की आता काय डोंगर उचलू का, इतकी ताकद येते. असं सगळं वेगवेगळे मूड स्विंग्स असतात. असं कोणीतरी शांतपणे नुसतं "कशी आहेस तू?" किंवा मला ना कोणीतरी असं "काय खाल्लं? जेवलीस का?" वगैरे. मला इतकं गोड वाटतं ना, खूप. मला तुम्ही कधी रस्त्यात पण भेटलात ना, म्हणजे मी तुम्हाला जज नाही करणार, फोटो आवडत असेल तर लोक फोटो घेतात. पण ना त्याच्यापेक्षा काहीतरी छानसं एखादं काहीतरी बोललं ना, खूप बरं वाटतं, की काम आवडलं एखादं किंवा कसं वाटतंय, काय छान, किंवा किंवा तुमच्या आयुष्यात काही बदल झाला असेल, काय स्किन केअर मधला असेल, नाही तर काही पण व्हिडिओनं छोटासा खारीचा वाटा, तो जर तुम्ही मला कधी सांगितलत ना, मी तुम्हाला गॅरंटी देते तुमच्या नावासहित तुम्ही माझ्या लक्षात राहणार. ताई, खरंच तू खूप छान आहेस. स्वतःवर कसा फोकस करावा,
कॉलेजमधल्या मुलींनी काय करायला हवंय ते पण सांग. एकटेपणा वाटत असेल तर काय करावं? बरं. मी समजू शकते आपण कॉलेजमध्ये लहान असतो ना, तेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त मैत्री असावी, व्हॅलिडेशनची गरज असते. तेव्हा आपण असे, "ए चल कोणी नसलं तरी चालेल." हा कॉन्फिडन्स खूप उशिरा येतो दुर्दैवानं आणि तेव्हा गरज असते खरोखरी चांगल्या मित्र सपोर्ट सिस्टमची. आता ना एक लक्षात ठेवायचं आपण डिजिटल जगामध्ये आहोत. इतकं कंटेंट, इन्फॉर्मेशन आणि नॉलेजच्या एरामध्ये आपण खूप प्रिव्हिलेज्ड आहोत. आपण खूप खूप पुण्यवान आहोत. तर आहे ना खूप चांगले-चांगले क्रिएटर्स, खूप चांगली पुस्तकं, लेखक तर ते ना मला माझे मित्र-मैत्रिणी आहेत असं वाटतं. पण कॉलेजमध्ये ना मला असं वाटतं, की स्वतःच्या आवडी-निवडी ओळखून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजेत. वेगवेगळे प्रयोग करायला पाहिजेत. कारण कॉलेजच्या काळात आहे ना सगळ्यात भाग घ्यायचा. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, कुठच्या स्पर्धा आहेत, कुठलं एक्झिबिशन आहे, कुठेतरी काहीतरी कॉलेज घडवतंय त्याच्या मॅनेजमेंट टीममध्ये तुम्हाला भाग घेण्याची संधी आहे. काय तिकीट विक्रीची संधी आहे, सेल्स शिकता येतं, मॅनेजमेंट शिकता काही कुणी किंमत नाही दिली. कोणी आपल्याला घेतलं नाही, काही नाही. जायचं, स्वतः धडका मारायचा, स्वतः सहभाग घ्यायचा, स्वतः प्रयत्न करायचे आणि हे आपली जबाबदारी आहे. त्याचं कारण सांगते. कॉलेजच्या वयामध्ये तुम्हाला कोणी जज करत नाही. तुमच्याकडून पैसे कमवण्याचे, घर अख्खं आता तू सांभाळ वगैरे, तुझ्यावरती सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. इतकं मोठं प्रेशर आपल्यावरती नसतं. ती प्रयोगशाळा असते. वेगवेगळे प्रयोग करायचे. आपल्याला काय आवडतं? आपण हे करायला आवडतं का? ते करायला आवडतं का? ते करायला आवडतं का? आणि वेगवेगळं करून बघायचं. याच्यात तुम्ही मैत्री काय? अरे! 1-2 जण असतात, पण ते येडे आपले बरोबर असे आयुष्यभरासाठी टिकतात असे मिळतात आपल्याला. कॅन यू मेक व्हिडिओ ऑन द हाऊसवाईफ टू मॅनेज ब्युटी रुटीन अँड ऑर्गनाइज हर थिंग्स विदाउट गेटिंग गिल्ट? आई गं! ह्याच्यामध्ये परत गिल्ट पण आहे का? आई गं! मी समजू शकते. मी अगदीच समजू शकते. काय आहे आपल्याला लहानपणापासून संस्कारच असे केलेले आहेत स्त्रियांना, की स्वतःची काळजी घेणं, स्वतःचा व्यायाम करणं, स्वतःच्या आवडीच्या भाज्या बनवणं घरात मुळात. ओके. आणि आपण आपलं ताट संपवणं, भरपूर सगळं खाणं. कधीतरी स्वयंपाकाची पण जबाबदारी आयुष्यात एका प्रगतीच्या टप्प्यावर आलोय. आयुष्यात आपल्याला सगळं जमतंय, पण वेगळ्या जबाबदाऱ्या, वेगळं काहीतरी ट्राय करायचंय म्हणून कुठल्यातरी दुसऱ्या स्वयंपाकाची मदत घेणं वगैरे. ह्या सगळ्यात आपल्याला इतर लोकांनी इतकं गिल्ट दिलंय ना, की आता आपल्याला असं वाटतं, की आपण म्हणजे क्रिमिनल. खूप वयानं लहान असू तर थोडेसे लाड होतात. पण इव्हेंच्युअली स्वतःच्या पायावरती उभा राहतो, स्पेशली हाउसवाईफ्स. सगळी आयुष्यातला प्राधान्यक्रम, प्रायोरिटी जाते पहिल्यांदा मुलांना, दुसरं नवऱ्याला, बिचारा त्याचे पण हाल असतात. नंतर घर येतं. नंतर मी म्हटलं ना, मी एका व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं, की किचन ओट्यावरती उजव्या कोपऱ्यामध्ये जर घाण असेल, तर यू आर अ बॅड मदर. यू आर अ बॅड हाउसवाईफ. म्हणजे आता तुमच्या जगण्यालाच अर्थ नाही. तुम्ही आता काय म्हणजे कसं पृथ्वीवर कसे आहात? इतकं. पण स्वतःची तब्येत. लोक कशातही मला तर असं होतं, आई गं! नुसता त्या साड्यांचा ढीग किंवा ते दागिने किंवा काहीतरी एकच काहीतरी किंवा मुलांची खेळणी, मुलांना महत्त्व. योगा क्लासचे ₹1000 कसे द्यायचे? ₹500 फी आहे. तब्येतीचे, आरोग्य आणि शिक्षणाचे. कुठला कोर्स करायचा आहे, वर्कशॉप करायचंय, ऑनलाईन असेल भलं, काहीच करत नाहीत. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला आउटडेटेड फीलिंग येतं कारण आपण घरातून बाहेर पडत नाही. आपण काहीच नवीन शिकत नाही आहोत. आपण आपल्या आरोग्यावरती काहीच प्रयत्न करत नाही आहोत. फक्त बाहेरच्या सौंदर्याबद्दल बोलत नाहीये मी. व्हिज्युअल कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहेच. आतून सुद्धा जर्नल लिहिणं, लिहायला 10 मिनिटं लिहायला वेळ नाही. डायरी वगैरे काय, किती कामं, बायका. म्हणजे ओ माय गॉड! मैत्रिणी नसतात. कसलीच ॲक्टिव्हिटी नसते. कसलीच. आणि काय असतं माहिती का, बायका भयंकर हुशार असतात एक तर. आणि इतकी एनर्जी असते. आयुष्यात इतकं मल्टी टॅलेंटेड असतात, इतकं मल्टीटास्किंग करू शकतात. त्यांना जर प्रोजेक्ट नसेल काही आयुष्यात, काही एम, मिशन प्रोजेक्ट, तर ते आपल्या नवऱ्याला तरी प्रोजेक्ट बनवतात. घरातल्या स्वच्छतेला तरी प्रोजेक्ट बनवतात. नाहीतर पोराच्या आयुष्यात इतकं म्हणजे इतकी खतरनाक ढवळाढवळ, की पोरगं आयुष्यात कधी मुलगी, मुलगा जे काय स्वावलंबीच होऊ शकणार नाही. आत्ताच्या नवीन ज्या पिढ्या येतात ना, ते स्वतःला प्रेफरन्सेस देतात आणि मग ह्यांना गिल्टी वाटायला लागतं, की बाई किती बघ, हिला अजून शिकायचंय म्हणून वेळ घेतीये किंवा हिनं गॅप घेतली बघ किंवा हिला करून बघायचंय ते. बाई आमच्या वेळी काही असं नव्हतं. ठीक आहे, नव्हतं. आता 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 तुम्ही सेट झालेला आहात. घर आहे. मुलं मुलं छान आहेत. लहान असतील त्याच्यातून वेळ काढा. तरी झोप काढा. हेल्थसाठी सगळं मुळात सगळं करता येतं. आपल्याला स्वतःला प्राधान्य द्यायचं नाही. आणि आपल्याला स्वतःला सुख देणं, प्राधान्य देणं, नवीन शिकणं, आनंद घेणं, नटणं, छान दिसणं, स्वतःवरती वेळ घालवणं, स्वतःवरती पैसे घालवणं, ह्याचा एक गिल्ट समाजानं पण दिलेला आहे. घरच्यांनी अपब्रिंगिंग करताना बऱ्याचदा चुकून आपल्या घरचे जरी नसेल तर नातेवाईक-बितेवाईक एक अप्रतिम तरेवाईक लोक आपल्या आसपास आयुष्यात सतत असतात.
कोणीतरी तिथल्या सोसायटीत कोणीतरी आपल्याला कधीतरी गिल्ट देतं आणि ते आपण पकडून ठेवलेलं आहे आणि अजूनही आपल्याला ते सोडायचं नाहीये. बट इट्स ऑल इन युअर माइंड. काय होतं, वेगवेगळ्या विषयांवरती आपण छान छान अभ्यासपूर्वक व्हिडिओज घेऊन येतच असतो. त्यात आपण आता मंगळवारचा पण व्हिडिओ सुरू केलाय, संध्याकाळी बाई मुद्द्यावर या. आणि दर शुक्रवारी आपले क्लासिक अभ्यासपूर्वक छान छान प्रॉडक्ट्स, त्याच्या लिंक्स, सगळ्या सौंदर्य बाहेरून आणि आतून मनाचं सुद्धा, याच्याविषयी आपण गप्पा मारतच असतो. कधी कधी आपली मैत्री वाढावी, कनेक्शन वाढावं, यासाठी म्हणलं आज पर्सनल मस्त गप्पा माराव्यात. आणि तुमचे भरभरून प्रश्न इंस्टाग्रामवरती येतात, फेसबुकवरती येत असतात, युट्यूबच्या पण कमेंट सेक्शनमध्ये येत असतात. तुमची उत्तरं द्यायला मला तुम्ही भाग पाडलं. आणि आज आपण नाही का मैत्रिणींच्या गप्पा असतात तसा छान मस्त कॅज्युअल व्हिडिओ केला, याचा आनंद आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप थँक्यू. मंगळवारी भेटूच बाई मुद्द्यावर यामध्ये. आय लव्ह यू.